मंडळी, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. त्यासाठीच मी पूजेच्या तयारीला लागले होते. सगळ्यात अगोदर आपल्या आईसाहेबांनीच लावलेली कर्दळी घेऊन आले. 2 ग्लास घेऊन त्यामध्ये पाणी ओतून कर्दळी ठेवली. आणि हे तर गुलाब तुम्हाला माहितीच आहे की आपल्या घरचंच आहे, ते आईच्या चरणी अर्पण केलं. फळं तर मार्गशीर्ष महिन्यामुळे भरपूर महाग झालेत बरं का. तरी पण मी आणि आईसाहेब काल गेलो होतो तेव्हा आम्ही घेऊन आलोय. या दिवशी मानच असतो कोणती 5 फळं देवीसमोर अर्पण करायची. ही गुलाबाची फुलं मात्र आम्ही विकतच आणली होती. हार घेतानाच फुलं पण घेऊन आलो होतो. आणि ही फुलं अशी सगळी कोमेजून गेली होती. म्हणलं ही ठेवली तरी अशी एवढी छान नाही वाटणार, म्हणून मी सगळ्याच्या पाकळ्या काढून घेतल्या. जर वेळेस तर आरतीच लावते, पण आईसाहेब बोलले की आज समय लाव, शेवटचा गुरुवार आहे. आणि या पाकळ्या समईच्या साईडने अशा टाकल्या. हिरवी पानं आणि लाल गुलाबाच्या पाकळ्या, हे कॉम्बिनेशन मात्र मस्त झालं होतं. मार्गशीर्ष महिना म्हटलं की भगवंताचा आशीर्वाद ओसंडून वाहणारा काळ. आणि या महिन्यातील प्रत्येक गुरुवार म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेचा दिवस. देवीसमोर दिवा लावताना मी फक्त हात जोडले नाहीत, तर मनातील प्रत्येक इच्छा, मनातील प्रत्येक चिंता आणि प्रत्येक अपूर्ण इच्छा देवीसमोर अर्पण केल्या. महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असल्यामुळे आजची ही पूजा मला खूप खास वाटते. त्यानंतर रांगोळी तर मी हातानेच काढायला घेतली. तसं तर मी रांगोळीचे छापच काढते, पण म्हटलं आज हातानेच काढूया, जशी येईल तशी. रांगोळी मला जमती तशी, कारण की मला लहानपणापासूनच ड्रॉइंगचा आणि रांगोळीचा भरपूर शौक आहे. आता ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. मी महालक्ष्मीच्या चरणी काही मोठं मागणं मागितलं नाही, फक्त एवढीच प्रार्थना, घरात शांतता लाभो, आपले मन कायम समाधान राहो आणि आयुष्यात जे काही मिळेल त्यातच आपण खुश राहू. माता लक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरावर कृपा करो, सगळ्यांना चांगलं आरोग्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर फायनली माझी अशी पूजा झाली होती. दोन्ही साईडने 2 समया, कर्दळी आणि तुळशी पण मी ठेवली होती. आणि गाय आणि वासरू याची पण आज पूजा केली. तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुढे.